कडाक्याची थंडी होती. रात्रीचे साधारण 11:30 वाजले होते. वेगाने धावणारी ट्रेन अचानक मंदावू लागली आणि काही क्षणात एका छोट्या रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली. डब्यात स्मशान शांतता पसरली होती. बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. कोणी अंगावर पांघरून घेऊन घोरत होते, तर कोणी कोस बदलून पुन्हा झोपले होते. समीरने समोर बसलेल्या प्रवाशाकडे पाहिले आणि हळू आवाजात विचारले, "दादा, हे कोणते स्टेशन आहे?" त्या प्रवाशाने डोळे चोळत मान हलवली. "माहीत नाही साहेब, मी सुद्धा आत्ताच जागा झालो आहे." समीरने खिडकीची काच थोडी खाली सरकवली. बर्फासारखी थंड हवा चेहऱ्याला स्पर्श करताच त्याला हुडहुडी भरली. बाहेर हलके धुके पसरले होते. प्लॅटफॉर्मवरील पिवळा उजेड धुक्यात अंधुक झाला होता. लांब एका लोखंडी खुर्चीवर पांघरून पांघरलेला एक व्यक्ती शांत बसला होता. समीरने मोठ्याने आवाज दिला, "ओ दादा, इथे चहा मिळेल का?" त्या व्यक्तीने काहीही न बोलता हात वर करून प्लॅटफॉर्मवर थोड्या अंतरावर असलेल्या चहाच्या स्टॉलकडे इशारा केला. "चला, एक गरम चहा मिळाला तर थोडी थंडी कमी होईल." असे पुटपुटत समीर आपल्या जागेवरून उठला आणि दरवाजाच्या दिशेने निघाला. दरवाजापाशी पोहोचताच त्याने दोन्ही तळहात एकमेकांवर घासले. उफ, या स्टेशनवर तर अपेक्षापेक्षा जास्त थंडी आहे. त्याचवेळी समोरून तिकीट तपासणीस टी येताना दिसला. "टी साहेब, ट्रेन इथे किती वेळ थांबेल?" "साधारण 15 मिनिटे थांबेल." तिकीट तपासणीस हसतच म्हणाला. "आरामशीर चहा पिऊन या." हे ऐकताच समीर आपल्या जागेवरून उठला आणि ट्रेनमधून खाली उतरला. स्टेशन जवळपास ओसाड पडले होते. तुरळक प्रवासीच प्लॅटफॉर्मवर दिसत होते. प्रत्येकजण थंडीपासून वाचण्यासाठी डोक्यापासून पायापर्यंत गरम कपड्यात गुंडाळलेला होता. थंड वारा चेहऱ्यावर सुयांसारखा टोचत होता. समीर पटपट पावलांनी चहाच्या स्टॉलकडे गेला. चहाची वाट पाहत असताना त्याची नजर थोड्या अंतरावर बसलेल्या एका वृद्ध माणसावर पडली. त्याने फाटलेला कोट घातला होता. त्याच्या डोक्याचे केस आणि दाढी खूप वाढलेली दिसत होती. तो थंडीने कुडकुडत बसला होता आणि वारंवार आपल्या ओठातून काहीतरी विचित्र आवाज काढत होता. त्याच्या आवाजात काहीतरी असे होते ज्याने समीरचे लक्ष वेधून घेतले, जरी शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते. चहावाल्याने समीरला गरम चहाचा एक कप दिला. समीर चहा पिताना मधून मधून त्या वृद्धाकडे पाहत होता. तेव्हाच अचानक प्लॅटफॉर्मवर ट्रेन सुटण्याचे सिग्नल झाले. समीरने घाईघाईने चहा संपवला, रिकामा कप कचरापेटीत टाकला आणि आपल्या डब्याकडे निघाला. तो ट्रेनमध्ये चढून आपल्या साईड लोअर बर्थवर बसला. ट्रेन हळूहळू पुढे सरकू लागली. समीरने खिडकीतून बाहेर पाहिले. प्लॅटफॉर्म हळूहळू मागे सुटत होता. तेव्हाच त्याची नजर पुन्हा त्याच वृद्धावर पडली. काही वेळापूर्वी जो वृद्ध थंडीने कापत बसला होता, तो अचानक चपळतेने उठून उभा राहिला. त्याचवेळी डोक्यावर मंकी टोपी घातलेली आणि गडद तपकिरी रंगाची लांब कोट घातलेला एक माणूस वेगाने त्याच्याकडे आला. तो काही क्षण त्या वृद्ध माणसाजवळ थांबला. वृद्धाने काहीही न बोलता आपला हात पुढे केला. त्या माणसाने आपल्या खिशातून काहीतरी छोटी वस्तू काढली आणि शांतपणे वृद्धाच्या तळहातावर ठेवली. वृद्धाने त्वरित ती वस्तू आपल्या फाटलेल्या कोटाच्या आतील खिशात ठेवली, जणू काही ती खूप जपून ठेवण्यासारखी गोष्ट असावी. समीर हे सर्व पाहून विचार करू लागला, कदाचित कोणीतरी याला पैसे दिले असावेत. बिचारा एवढ्या थंडीत रात्र काढत आहे. पण पुढच्या क्षणी त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तोच वृद्ध अचानक जलद पावलांनी ट्रेनकडे गेला आणि चालत्या ट्रेनच्या दरवाजाचा हँडल धरून एका झटक्यात आत चढला. समीर काही क्षण आश्चर्याने त्याला पाहतच राहिला. विचित्र माणूस आहे. आतापर्यंत असे वाटत होते की तो नीट चालूही शकणार नाही आणि आता एवढ्या चपळतेने ट्रेनमध्ये चढला. पण त्याने जास्त लक्ष दिलं नाही. तो पांघरून पांघरून आपल्या सीटवर झोपला. ट्रेन आता पूर्ण वेगाने धावत होती. बाहेर गडद अंधार दिसत होता. कधी दूर एखाद्या गावाचा लुकलुकणारा उजेड दिसायचा, तर पुढच्या क्षणी अंधार सर्व काही गिळून टाकायचा. काही वेळानंतर अचानक डब्यात तीच विचित्र पुटपुट ऐकू आली. समीरचे डोळे उघडले. तो आवाज त्याच्या कानावर आधीच पडला होता. तो समजला की हा तोच वृद्ध आहे जो स्टेशनवर बसला होता. त्याने हलकेच डोके वर करून गेटकडे पाहिले. दरवाजाजवळ तोच वृद्ध जमिनीवर बसला होता. तो स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. थंड वाऱ्यासोबत त्याच्या तोंडातून वाफ निघत होती. समीर पुन्हा झोपणारच होता की कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. त्याने पुन्हा तिकडे पाहिले. एक युवती चकाकणारी लोकरीची शाल पांघरून हळूहळू गेटकडे जात होती. शालीने तिचा अर्धा चेहरा झाकलेला होता. ती थेट त्या वृद्धाजवळ जाऊन थांबली. वृद्धाने इकडे तिकडे नजर फिरवली. मग आपली मूठ उघडली आणि शांतपणे काहीतरी छोटी वस्तू तिच्या तळहातावर ठेवली. मुलीने लगेच ती आपल्या शालीच्या आत लपवली आणि काहीही न बोलता मागे फिरली. हे सर्व काही सेकंदातच झाले. समीरचे डोळे त्याच दिशेला खिळले होते. ही मुलगी कोण आहे आणि तिने त्या वृद्धाकडून काय घेतले? त्याने दीर्घ श्वास घेतला. कदाचित मी विनाकारण संशय घेत आहे, पण काहीतरी नक्कीच गडबड आहे. तो कूस बदलून झोपला. पण आता त्याच्या डोळ्यातून झोप पूर्णपणे गायब झाली होती. साधारण अर्ध्या तासानंतर ट्रेन पुढच्या स्टेशनवर जाऊन थांबली. समीर पांघरून बाजूला करून उठला आणि टॉयलेटकडे गेला.
परत येताना त्याची नजर अचानक संपूर्ण डब्यात फिरली, पण तो वृद्ध कुठेही त्याला दिसला नाही. तो काही क्षण गेटपाशी उभा राहून बाहेर पाहू लागला. प्लॅटफॉर्मवर वर्दळ होती. चहा आणि समोसेवाले आपापल्या आवाजात ओरडत होते. तेव्हाच त्याची नजर स्टेशनच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्याकडे पडली. तोच वृद्ध हळूहळू स्टेशनच्या बाहेर जाताना दिसला. समीर काही क्षण त्याला पाहतच राहिला. मग परत आपल्या सीटच्या दिशेने चालू लागला. 2-3 पावलं पुढे गेलाच होता की त्याची नजर त्याच चकाकणाऱ्या शालीवर पडली. तीच मुलगी गाढ झोपेत दिसत होती. शाल थोडी सरकली होती. तिच्या चेहऱ्याचा काही भाग दिसत होता. गोरा रंग, मिटलेले डोळे आणि चेहऱ्यावर विखुरलेल्या काही बटा. ती अगदी शांत दिसत होती. समीर एका क्षणासाठी थबकला. ही तीच मुलगी आहे जी थोड्या वेळापूर्वी त्या वृद्धाकडे गेली होती. तो काही क्षण तिथेच उभा राहिला. मग पुढे गेला. गेटपाशी पोहोचल्यावर तो बाहेर अंधारात धावणारी झाडं आणि 2 लुकलुकणारे दिवे पाहू लागला. पण त्याचं मन वारंवार त्या मुलीवर आणि त्या वृद्धावर जाऊन अडकत होतं. शेवटी दोघांमध्ये काय संबंध आहे आणि त्या वृद्धाने तिला काय दिले होते? अनेक प्रश्न त्याच्या मनात उठत होते, पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. काही वेळानंतर त्याने स्वतःला समजावले, मला याच्याशी काय घेणं देणं? न जाणे का मी विनाकारण गुप्तहेर बनून फिरत आहे? त्याने हलक्या स्मितहास्यासह डोके झटकले. सगळे लोक आरामात झोपले आहेत आणि मी एक आहे जो फालतूच्या गोष्टींचा विचार करत आहे. तो परत आपल्या बर्थवर आला. पांघरून पांघरला आणि यावेळी काही वेळातच त्याला झोप लागली. सकाळी समीरचे डोळे लवकरच उघडले. त्याचे स्टेशन येणार होते. त्याने आपली बॅग उचलली आणि ट्रेन थांबताच प्लॅटफॉर्मवर उतरला. स्टेशन बाहेर पडून तो थेट सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला पोहोचला. तिथे काही महत्त्वाचं काम होतं. टी आय साहेब एखाद्या केसच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यामुळे समीरला त्यांची वाट पाहावी लागली. साधारण 1 तासानंतर टी.आय. साहेब पोलीस स्टेशनला पोहोचले. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. मग समीरने एक रजिस्टरवर सही केली आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर आला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. काम अपेक्षेपेक्षा लवकर उरकले होते. परतीची त्याची ट्रेन संध्याकाळी होती. वेळ घालवण्यासाठी तो स्टेशनच्या बाहेर एका हॉटेलमध्ये जेवून परत स्टेशनवर आला. हिवाळ्याचे हलके ऊन प्लॅटफॉर्मवर विखुरले होते. तो एका रिकाम्या बाकावर बसला. स्टेशनवर चांगलीच वर्दळ दिसत होती. कोणी चहा पित होतं, कोणी वर्तमानपत्र वाचत होतं, तर कोणी आपल्या सामानाचं रक्षण करत ऊन शेकत होतं. जवळपास प्रत्येकाने थंडीपासून वाचण्यासाठी शॉल, स्वेटर किंवा पांघरून पांघरले होते. आजूबाजूला बसलेले लोक थंडीबद्दल चर्चा करत होते. कोणी म्हणत होते की यावेळी तर थंडीचा गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडला जाईल. दुसरा म्हणाला, आता कुठे जानेवारी सुरू झाली आहे, खरी थंडी यायची अजून बाकी आहे. समीर शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत राहिला. बोलता बोलता दुपार कधी सरली त्याला समजलेच नाही. हळूहळू सूर्य पश्चिमेकडे झोकू लागला. ऊन कमी होताच थंडी पुन्हा वाढू लागली. काही वेळानंतर त्याची ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली. तो आपल्या डब्यात चढला आणि यावेळी वरच्या बर्थवर जाऊन झोपला. मागच्या रात्री नीट झोप झाली नव्हती, त्यामुळे शरीर थकव्याने तुटत होते. त्याने पांघरून पांघरले आणि डोळे मिटून घेतले. पण डब्यात खूप गोंगाटा होता. कोणी आपली सीट शोधत होते, कोणी सामान रचत होते, तर कोणी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलत होतं. समीर अनेक वेळा कूस बदलत राहिला. झोप त्याच्या डोळ्यापर्यंत येई, पण गोंगाटा त्याला पुन्हा जागवत असे. खूप वेळानंतर जेव्हा डब्याचा गोंगाटा काहीसा कमी झाला, तेव्हा त्याला डुलकी लागली. रात्रीच्या साधारण 2:30 वाजता अचानक ट्रेनचा वेग मंदावू लागला. हलक्या धुक्यासह ट्रेन त्याच स्टेशनवर येऊन थांबली, जिथे मागच्या रात्री समीर चहा पिण्यासाठी उतरला होता. हालचाल जाणवताच समीरचे डोळे उघडले. तो बर्थवरून खाली उतरला आणि टॉयलेटला गेला. परत येताना त्याने गेट उघडले आणि बाहेर डोकावले. समोरच्या प्लॅटफॉर्मवर तोच चहाचा स्टॉल दिसत होता. त्याची नजर अचानक स्टॉलच्या जवळ गेली. त्याच जमिनीवर तोच फाटलेला कोट घातलेला वृद्ध पांघरून पांघरून झोपला होता. समीर काही क्षण त्याला पाहत राहिला. तेव्हाच त्याची नजर आपल्या ट्रेनच्या एका डब्यातून उतरणाऱ्या एका मुलीवर पडली. तिने तीच चकाकणारी शाल पांघरली होती. समीरने तिला लगेच ओळखले. तीच मुलगी होती. ती मुलगी जलद पावलांनी ओव्हरब्रिजवर चढली. आधी तर समीरने जास्त लक्ष दिले नाही, पण पुढच्या क्षणी ती समोरच्या प्लॅटफॉर्मवर पायऱ्या उतरताना दिसली. ती थेट त्या वृद्धाजवळ पोहोचली. वृद्ध त्वरित उठून बसला. मुलीने शांतपणे आपली मूठ पुढे केली. वृद्धाने तिच्या तळहातावरून काहीतरी छोटी वस्तू घेतली आणि खूप जपून आपल्या कोटच्या आतील खिशात ठेवली. यावेळी समीरच्या भोवया उंचावल्या. हे भीक असू शकत नाही. जर पैसे असते तर त्याने इतक्या काळजीपूर्वक खिशात का ठेवले असते? काही सेकंदानंतर मुलगी मागे फिरली आणि वेगाने ओव्हरब्रिजच्या दिशेने गेली. थोड्या वेळानंतर ती पुन्हा आपल्या प्लॅटफॉर्मवर उतरताना दिसली. तिने शॉल डोक्यापर्यंत लपटली होती. शॉलची एक टोक तिने दातांनी धरली होती, ज्यामुळे तिचा अर्धा चेहरा झाकलेला होता. ती जलद पावलांनी आपल्या डब्याकडे जाऊ लागली. जशी ती समीरच्या समोरून गेली, दोघांच्या नजरा एका क्षणासाठी भिडल्या. मुलीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिने त्वरित नजरा खाली केल्या आणि वेगाने आपल्या डब्यात चढली. समीर काही क्षण तिथेच उभा राहून गेला. काय तिने मला ओळखलं? त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ लागली.
जर तिला आठवत असेल की काल रात्री मी तिला पाहत होतो, मग त्याने स्वतःला समजावले, नाही, मी उगाच विचार करत आहे. तिला काय माहीत की मी काल रात्री काय पाहिलं होतं. पण एक प्रश्न अजूनही त्याच्या मनात वारंवार उठत होता. शेवटी त्या मुलीच्या आणि त्या वृद्धाच्या मध्ये काय चालले आहे. याच गोंधळात तो परत आपल्या सीटवर येऊन बसला. कधी त्याला झोप लागली त्याला स्वतःलाच कळले नाही. सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच समीरची झोप उडाली. पूर्ण डब्यात एक लहान मुलीच्या रडण्याचा आवाज घुमत होता. तिची आई तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. बस माझ्या बाळा, शांत हो. पण मुलगी सतत रडत होती. कदाचित तिला भूक लागली होती किंवा इतर काही त्रास होता. समीर शांतपणे पडून राहिला. त्याची नजर छतावर होती. पण मन अनेक वर्ष मागे गेलं होतं. त्याला आपली 4 वर्षाची मुलगी परी आठवू लागली. जेव्हा परीचा जन्म झाला होता तेव्हा संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईक आणि शेजारी एकच गोष्ट म्हणत असायचे, मुलगी म्हणजे लक्ष्मीचं रूप असते, मुलगी घरात आनंद घेऊन येते. समीर जेव्हा आपल्या जवळ खेळणाऱ्या परीला उचलत असे त्याला वाटे जणू जगातील सर्व आनंद त्याच्या झोळीत आला आहे. एके रात्री खूप मुसळधार पाऊस पडत होता. परी सतत रडत होती. घरातील प्रत्येक सदस्य हैराण होता. कोणी म्हणत असे कदाचित तिच्या पोटात दुखत असेल, कोणी म्हणत असे कानात त्रास असेल. समीर घाबरला. त्याने ठरवले आता याच वेळी दवाखान्यात घेऊन जाणार. तो वेगाने रेनकोट घालू लागला. तिकडे त्याची पत्नी समीक्षाने परीला त्याच्या मांडीवर दिले. जशी परी समीरच्या हातामध्ये गेली ती अचानक शांत झाली. काही क्षणानंतर तिच्या चेहऱ्यावर हलके स्मितहास्यही आले. घरातील सर्वजण आश्चर्याने तिला पाहू लागले. थोड्या वेळानंतर समीर रेनकोट घातलेल्या स्थितीतच तिला मांडीवर घेऊन खोलीत फेऱ्या मारू लागला. काही मिनिटातच परी गाढ झोपली. परी तर झोपली, पण घरचे लोक समीरकडे पाहून हसत राहिले. कदाचित परीला आपल्या वडिलांची मांडीत सर्वात सुरक्षित वाटत होती. त्याचवेळी ट्रेनच्या डब्यात रडणारी मुलगीही शांत झाली. समीरची तंद्री तुटली. तेव्हाच एक चहावाला किटली घेऊन डब्यात आला. चहा, गरम गरम चहा. तो पूर्ण डब्यात आवाज देत अनेक वेळा इकडे तिकडे फिरत राहिला. सकाळ होताना प्रत्येक स्टेशनवरून कामावर जाणारे प्रवासी ट्रेनमध्ये चढू लागले. काही वेळातच डबा प्रवाशांनी भरला. आता तिथे बसण्यासाठी सुद्धा जागा मिळणे कठीण होते. समीर सुद्धा उठून बसला. त्याचवेळी एका स्टेशनवर ट्रेन थांबली. एक माणूस डब्यात चढला. समीरने त्याला पाहताच ओळखले. तो विकी होता. बऱ्याच काळानंतर दोघांची भेट होत होती. विकीने समीरला पाहिले तर हसून त्याच्याकडे आला. समीर थोडा सरकला. ये विकी, बस. विकी त्याच्या शेजारी बसला. समीर हसून म्हणाला, मग सांग, खूप दिवसांनी आपली भेट झाली. हल्ली कुठे राहतोस? दिसतच नाहीस. विकीने हलक्या स्मितहास्यासह म्हटले, बस यार, कामाच्या गडबडीत इकडे तिकडे धावत असतो, सवडच मिळत नाही. अच्छा, हल्ली काय करत आहेस? कुठे सरकारी नोकरी तर लागली नाही ना? विकी हसून म्हणाला, अरे नाही, आपले तेच वडिलोपार्जित काम करत आहे. समीर काही क्षण विचार करत राहिला. मग म्हणाला, यार, एक मुलगा तुझ्यासोबत नेहमीच दिसायचा, त्याचं नाव आठवत नाहीये? विकीने विचारलं. कोण? तोच ज्याला कोणत्या तरी केसमध्ये जेल झाली होती. अच्छा, अजय. हो तोच. विकीने मान हलवली. तो तर खूप आधीच जेलमधून सुटला आहे. त्यानंतर दुसऱ्या शहरात जाऊन स्थायिक झाला आहे. आता त्याच्याशी कोणताही संपर्क नाही. अच्छा. समीरने विषय तिथेच संपवला. काही क्षण दोघेही शांत बसले. मग विक्रमचा चेहरा अचानक गंभीर झाला. विक्रम समीरच्या कानाजवळ आपला चेहरा नेऊन हळू आवाजात म्हणाला, काल रात्री तू जे काही पाहिले आहेस ते तू विसरून जा. समीरने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. विकी पुढे म्हणाला, मी तुला नीट ओळखतो. तू सरळ मार्गी माणूस आहेस आणि चुकीच्या गोष्टी सहन करू शकत नाहीस. पण प्रत्येक प्रकरणात आपलं मन अडकवणं शहाणपणाचं नसतं. समीर शांतपणे त्याचं बोलणं ऐकत राहिला. विकी इकडे तिकडे बघत हळू आवाजात म्हणाला, काही गोष्टी बाहेरून जेवढ्या सोप्या दिसतात आतून तेवढ्या गुंतागुंतीच्या असतात. तुला माहीत नाही की तू कोणत्या गोष्टीला पाहून घेतला आहेस. समीरच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. विकी म्हणाला, मला फक्त एवढंच हवं आहे की तू या प्रकरणापासून दूर राहा. कोणाला काही विचारण्याचा तू प्रयत्न करू नको आणि कोणाला काही सांगूही नको. समीरने विचारले, पण शेवटी काय आहे? विकी, तू मला घाबरवत का आहेस? विकी काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, प्रत्येक गोष्ट जाणून घेणं गरजेचं नसतं. समीर, अनेकदा अनभिज्ञ राहणेच माणसासाठी चांगले असते. तू माझ्या ओळखीचा आहेस म्हणून तुला समजावत आहे. मला वाटत नाही की तू कोणत्याही संकटात अडकावस. एवढं बोलून विकी त्वरित आपल्या जागेवरून उठला. त्याचवेळी ट्रेन स्टेशनवर थांबली. विकी मागे वळून पाहताच खाली उतरला. काही क्षणातच गर्दीत तो गायब झाला. समीर थक्क होऊन बसून राहिला. त्याची नजर खिडकीबाहेर जाणाऱ्या विकीवरच खिळली होती. ट्रेन पुन्हा हळूहळू पुढे सरकू लागली. पण आता त्याच्या मनात पूर्वीपेक्षा जास्त प्रश्न होते. शेवटी विकीला कसे समजले की मी त्या मुलीला आणि बाबाला पाहिले होते? तो ती गोष्ट लपवण्यासाठी इतका परेशान का दिसत होता? त्या भेटीत असे काय होते ज्यामुळे विकी मला वारंवार सावध करत होता? समीर विचारात बुडाला.
मी तर याबद्दल कोणाला काही सांगितलेही नव्हते. मग विकीपर्यंत ही गोष्ट कशी पोहोचली? विकीचं बोलणं त्याच्या डोक्यातच फिरत होतं. काही गोष्टी बाहेरून जेवढ्या सोप्या दिसतात, आतून तेवढ्याच गुंतागुंतीच्या असतात. समीर खिडकीबाहेर अंधारात पाहत राहिला आणि विचार करत होता, शेवटी या संपूर्ण प्रकरणाचे सत्य काय आहे? जर मी गप्प राहिलो तर माझीही चूक नसेल का? तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला. नाही, सत्य समोर आणणे पोलिसांचं काम आहे. मी तर फक्त एक सामान्य नागरिक आहे. त्या क्षणी तो आपल्या सीटवरून उठला आणि गेटकडे गेला. गेटजवळ उभं राहून त्याने बाहेर नजर फिरवली. ट्रेन वेगाने शेतं, झाडं, छोटी छोटी गावं मागे सोडून पुढे जात होती. थंड हवा त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. त्याने दीर्घ श्वास घेतला, पण त्याच्या मनावरचं ओझं जराही हलकं झालं नाही. तो अजूनही विकीच्या बोलण्याचा विचार करत होता. त्याला सिगरेट आणि बिडीच्या धुराचा नेहमीच तिरस्कार वाटायचा. जर कोणी त्याच्याजवळ धूम्रपान केलं तर तो एकतर त्याला मनाई करायचा किंवा स्वतःच तिथून निघून जायचा. पण आज त्याच्या अगदी जवळ उभे 2 माणसं बिडी ओढत होते. धूर वारंवार त्याच्या चेहऱ्यापर्यंत येत होता. तरीही त्याने काहीही म्हटले नाही. त्याचे पूर्ण लक्ष त्या प्रश्नांमध्येच गुंतलेले होते, ज्याचे उत्तर त्याला मिळत नव्हते. साधारण अर्ध्या तासानंतर ट्रेन त्याच्या स्टेशनवर पोहोचली. समीर आपली बॅग घेऊन खाली उतरला. स्टेशन बाहेर पडताच त्याने एक ॲटो केला आणि घराकडे निघाला. प्रवासादरम्यानही त्याचे मन शांत झाले नव्हते. वारंवार त्याच गोष्टी त्याच्या डोक्यात फिरत होत्या. विकी मला इशारा का देत होता? त्या मुलीचा आणि त्या वृद्धाचा शेवटी काय संबंध आहे? आणि जर खरोखरच काही मोठं षडयंत्र सुरू असेल तर मी काय करावं? काही वेळानंतर ॲटो त्याच्या घरासमोर येऊन थांबला. भाडे देऊन तो आत गेला. दरवाजा उघडताच त्याची 4 वर्षाची मुलगी परी धावत आली आणि त्याला बिलगली. डॅडी, तुम्ही आलात? समीर हसला आणि तिला त्याने उचलून घेतले. 2 दिवसांचा सगळा थकवा जणू एका क्षणात गायब झाला. परीने त्याचे गाल पकडून निरागसपणे विचारले, तुम्ही कुठे गेला होता? महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलो होतो बेटा. माझ्यासाठी काय आणले? समीर हसला. त्याने बॅग उघडली आणि एक छोटी बाहुली व चॉकलेट काढून तिच्या हातात दिले. परी आनंदाने उड्या मारू लागली. तिचे हसणे ऐकून समीरच्या चेहऱ्यावरही समाधान परतले. पण त्याच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात विकीचे बोलणे अजूनही टुचत होते. त्याला अजिबात कल्पना नव्हती की ही तर फक्त सुरुवात होती. संध्याकाळ होत आली होती. समीर अंगणात बसून चहा पित होता. परी अंगणात आपल्या खेळण्याशी खेळत होती. त्याच वेळी दरवाजावर थाप पडली. समीरने बाहेर पाहिले. अरे रज्जत, ये यार. रज्जत हसतच आत आला. त्याच्या हातात चॉकलेटचं एक पाकिट होतं. त्याने वाकून परीच्या हातात चॉकलेट ठेवले. हे माझ्या परीसाठी. परी हसली आणि धावत आत निघून गेली. रज्जत खुर्चीवर बसत म्हणाला, आणि सांग, कुठे गेला होतास? 2 दिवसांपासून दिसतच नव्हतास. समीरने चहाचा कप टेबलावर ठेवला. बस, एक चेक बाउन्सच्या केसमुळे बाहेर जावे लागले होते. काही क्षण दोघं इकडे तिकडच्या गप्पा मारत राहिले. मग समीरचा चेहरा गंभीर झाला. तो हळू आवाजात म्हणाला, रज्जत, एक गोष्ट विचारू का? तू विक्रमला ओळखतोस ना? हो, ओळख आहे. का? समीर काही सेकंद शांत राहिला. मग म्हणाला, समजत नाहीये तुला सांगू की नको? रज्जतने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. अशी काय गोष्ट झाली? समीरने दीर्घ श्वास घेतला. मग त्याने ट्रेनमध्ये घडलेली संपूर्ण घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत रज्जतला सांगितली. स्टेशनवरचा दाढीवाला वृद्ध, चकाकणारी शाल घातलेली मुलगी, दोघांमध्ये झालेला इशारा आणि त्यानंतर विकीची चेतावणी. रज्जत काहीही न बोलता सर्व ऐकून घेत राहिला. काही वेळ खोलीत शांतता पसरली होती. मग रज्जत हलकच हसला. समीर रागातच म्हणाला, तुला हसू येत आहे आणि इथे मी परेशान होत आहे. रज्जत हसणे थांबवत म्हणाला, यार, मला वाटते तू कदाचित गरजेपेक्षा जास्त विचार करत आहेस. एवढा मोठा देश आहे. रोज कितीतरी विचित्र घटना घडत असतात. प्रत्येक गोष्टीमागे काही षडयंत्र नसते. समीरने मान हलवली. पण विक्रमला कसे समजले की मी काय पाहिले होते? रज्जतकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. समीर पुन्हा म्हणाला, त्याने मला स्पष्ट सांगितलं आहे की सर्व विसरून जा. शेवटी का? रज्जत काही विचार करत म्हणाला, मला वाटतं त्याने तुला विनाकारण घाबरवलं आहे. कदाचित तो स्वतः एखाद्या संकटात असेल आणि तुलाही त्यापासून दूर ठेवू इच्छित असेल. समीर काही क्षण शांत राहिला. पण विकीचं बोलणं त्याच्या डोक्यात वारंवार फिरत होतं. प्रत्येक गोष्ट जाणून घेणं गरजेचं नसतं. काही गोष्टी अशा असतात ज्यापासून दूर राहणंच चांगलं असतं. समीर गंभीर आवाजात म्हणाला, पण रज्जत, जर गोष्ट फक्त एवढीच असती तर विकी मला समजावून सोडून दिला असता. तो इतका घाबरलेला का दिसत होता? त्याने मला कोणालाही काहीही सांगायला मनाई का केली? रज्जतही आता विचारात पडला. समीर पुढे म्हणाला, त्या वृद्धाच्या आणि त्या मुलीच्या मध्ये जे काही झाले ते सामान्य वाटत नव्हते. आणि वरून विकीच्या अशा प्रकारे येऊन मला गप्प बसण्यास सांगणे, मला भीती वाटते की काहीतरी मोठी गडबड आहे. समीरने दीर्घ श्वास घेतला. मला कोणत्याही संकटात पडायचे नाही, पण जर माझ्या डोळ्यासमोर काही चुकीचं काम होत असेल आणि मी मुद्दाम गप्प राहिलो तर हेही ठीक नाही. रज्जतने त्याच्याकडे पाहिले.
त्याला माहीत होते, जेव्हा समीर एखाद्या गोष्टीला योग्य मानतो तेव्हा त्याला आपल्या निर्णयापासून कोणीही विचलित करू शकत नाही. काही वेळ विचार केल्यानंतर रजत म्हणाला, माझा एक नातेवाईक पोलीस विभागात मोठा अधिकारी आहे. जर तुला इतका संशय असेल तर उद्या आपण दोघं त्यांना भेटूया. जे योग्य असेल तेच करू. समीरने सुटकेचा निश्वास सोडला. ठीक आहे, उद्या जाऊया. रजत उठून उभा राहिला. सकाळी मला फोन कर, मी येईल. एवढं बोलून तो निघून गेला. पण त्या रात्री समीरच्या डोळ्यात झोपच नव्हती. विकीचा आवाज वारंवार त्याच्या कानात घुमत होता. जे काही पाहिले आहेस ते विसरून जा. पुढच्या दिवशी सकाळी समीर आणि रजत पोलीस विभागात कार्यरत असलेल्या रजतच्या नातेवाईकांना भेटले. समीरने ट्रेनमधील संपूर्ण घटना काहीही न लपवता त्यांना सांगितली. अधिकाऱ्याने सर्व काही शांतपणे ऐकून घेतले. मग शांत आवाजात म्हणाले, सध्या घाबरण्याची गरज नाही. जर प्रकरण गंभीर असेल तर आम्ही याची चौकशी करू. समीरने सुटकेचा निश्वास सोडला. दोघे तिथून निघून घरी परतले. पण प्रकरण इथेच संपले नाही. त्याच रात्री साधारण 9 वाजता घराबाहेर एक पांढरी कार येऊन थांबली. कारचा इंजन बंद होतं, पण ती बराच वेळ तिथेच उभा होती. समीरने खिडकीतून डोकावून पाहिलं. कारच्या काचा काळ्या होत्या. आत कोण बसला आहे हे स्पष्ट दिसत नव्हतं. काही वेळानंतर कार तिथून निघून गेली. समीरने या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण पुढच्या दिवशी ठीक त्याच वेळी तीच कार पुन्हा घरासमोर येऊन उभी राहिली. यावेळी साधारण 15-20 मिनिटं ती तिथेच उभी होती आणि नंतर निघून गेली. आता घरातील इतर लोकांचेही लक्ष त्या कारकडे जाऊ लागले. तिसऱ्या दिवशी रात्रीही तेच घडले. समीरचे मोठे भाऊ अंगणात उभे होते. त्यांनी कारकडे पाहता पाहता म्हटले, ही गाडी रोज इथे का येत आहे? कोणाची आहे? आणि आपल्या घरासमोरच का उभी राहते? समीरनेही बाहेर पाहिले. त्याच्या मनात पुन्हा तीच अनोळखी भीती पसरली. त्याला वाटले की हे सर्व त्या ट्रेनमधील घटनेशीच जोडलेले असावे. तो रात्री उशिरापर्यंत जागा होता. त्याला असे वाटत होते जणू कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून आहे. चौथ्या दिवशी रात्री घरात समीर एकटाच होता. मोठे भाऊ आपल्या कुटुंबासह नातेवाईकांकडे गेले होते. परीसुद्धा त्यांच्यासोबत गेली होती. साधारण 9 वाजता पुन्हा तीच पांढरी कार घरासमोर येऊन थांबली. यावेळी समीर वेळ न घालवता घराबाहेर पडला. तो थेट कारजवळ पोहोचला. कारची काच हळूहळू खाली झाली. आत बसलेल्या माणसाला पाहताच समीर थबकला. तो विकी होता. विकीने शांत आवाजात म्हटले, बस, मला तुझ्याशी काही महत्त्वाची चर्चा करायची आहे. समीर कडक भाषेत म्हणाला, मला तुझ्याशी काहीही बोलायचे नाही. जे काही म्हणायचे आहे इथेच म्हण. विकीने इकडे तिकडे पाहिले. इथे नको, कारमध्ये बस. नाही. समीरचा आवाज अधिकच कडक झाला. आता सांग, तुला माझ्याकडून काय हवं आहे? विकीने दीर्घ श्वास घेतला. मग म्हणाला, तू पोलिसांना सर्व काही सांगितलं आहेस. समीर काहीही बोलला नाही. विकी पुढे म्हणू लागला, पोलिसांनी त्या बाबाला पकडलं आहे आणि आता ते मलाही शोधत आहेत. मी तुला मनाई केली होती, पण तू माझं ऐकलं नाहीस. समीरचा राग अनावर झाला. त्याने कारचा दरवाजा उघडला. विक्रम, खरं सांग, तू कोणासाठी काम करतोस? तुझ्या मागे कोणते माणसं आहेत? आणि शेवटी हे सर्व काय सुरू आहे? विकीने काहीही उत्तर दिले नाही. समीरने त्याची कॉलर पकडली. बोल, नाहीतर मी आत्ताच पोलिसांना फोन करतो. विकीने त्याची पकड सोडवण्याचा प्रयत्न केला. सोड मला समीर. पण समीरने त्याला कार बाहेर खेचले. पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार ठोसा बसला. विकी तोल जाऊन जमिनीवर पडला. काही सेकंदानंतर तो उठून उभा राहिला. त्याने ओठातून वाहणारे रक्त पुसले. मग समीरच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू स्वतःच्या जीवाला पण घाबरत नाहीस, पण आपल्या मुलीवर तर प्रेम करतोस ना? समीरचा चेहरा रागाने लाल झाला. विकी पुढे म्हणाला, तुझी परीसुद्धा शाळेत जाऊ लागली आहे. विचार कर, जर एखाद्या दिवशी ती शाळेतून परत आलीच नाही तर? हे ऐकताच समीरच्या अंगाची लाही झाली. त्याने पुन्हा एकदा विकीचा कॉलर पकडली. जर माझ्या मुलीचं नाव जरी घेतलंस तर मी तुला मारून टाकेल. विकीने न घाबरता त्याच्या डोळ्यात पाहिलं. मग हळू आवाजात म्हणाला, तू मला मारू शकतोस, पण ज्या लोकांसाठी मी हे काम करतो त्यांच्यासमोर आपण दोघेही काहीच नाही आहोत. तो आपली कॉलर सोडवत म्हणाला, उद्या रात्री पुन्हा येईन. मला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेव, जर पोलिसांना काही सांगितलं तर त्यानंतर जे होईल त्याची जबाबदारी तुझी असेल. एवढं बोलून विकी कारमध्ये बसला आणि काही क्षणात पांढरी कार अंधारात गायब झाली. समीर बराच वेळ रस्त्यावरच उभा राहून तिला जाताना पाहत राहिला. आता त्याच्यासमोर फक्त एकच प्रश्न उभा होता. शेवटी विकी त्याच्याकडून कोणतं काम करून घेऊ इच्छित होता? विकी गेल्यानंतर समीर बराच वेळ तिथेच उभा राहिला. त्याच्या कानात वारंवार तेच शब्द घुमत होते, जर पोलिसांना काही सांगितलेस तर परिणाम चांगला होणार नाही. तो जड पावलांनी घरात आला. त्या रात्री त्याला अजिबात झोप आली नाही. वारंवार त्याची नजर परीच्या खोलीकडे जात होती. तो अनेकदा उठून तिच्याजवळ गेला. तिला झोपलेलं पाहिलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि परत येऊन बसला. त्याच्या मनात फक्त एकच भीती होती, कुणी त्याच्या मुलीला नुकसान पोहोचवू नये. सकाळ होण्यापूर्वीच थकव्यामुळे त्याला डुलकी लागली
अचानक कोणीतरी त्याला हलवले. डॅडी उठा ना. समीर घाबरून उठून बसला. समोर परी उभी राहून हसत होती. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. तर ते सर्व स्वप्न होते, पण स्वप्न इतके भयानक होते की त्याचे हृदय अजूनही वेगाने धडधडत होते. तो लवकर तयार झाला आणि रोजप्रमाणे परीला शाळेत सोडायला निघाला. शाळेत पोहोचल्यावर त्याने परीला प्रेमाने आत पाठवले. परीने हात हलवून म्हटले, बाय डॅडी. समीरसुद्धा हसला. तसा तो वळून परत जाऊ लागला, त्याला मागच्या रात्रीचे स्वप्न आठवले. त्याने लगेच वळून पुन्हा शाळेच्या गेटकडे पाहिले. परी सुरक्षितपणे आत गेली होती. तेव्हा कुठे त्याच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. घरी परतताच त्याने सर्वात आधी रज्जतला फोन लावला, पण रज्जतने फोन उचलला नाही. साधारण 10 मिनिटांनंतर रज्जतचा फोन परत आला. हो समीर बोल. अजून झोपेत होतो. समीरने वेळ न घालवता म्हटले, तू आता माझ्या घरी ये, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रज्जत त्याचा आवाज ऐकून समजला की प्रकरण गंभीर आहे. ठीक आहे, मी लगेच येतो. साधारण अर्ध्या तासानंतर रज्जत त्याच्या घरी पोहोचला. समीरने मागच्या रात्री विकीसोबत घडलेली संपूर्ण घटना त्याला सांगितली. सर्व काही ऐकल्यानंतर रज्जतचा चेहरासुद्धा गंभीर झाला. तो काही वेळ विचार करत राहिला. मग म्हणाला, यार आता प्रकरण खरोखर धोकादायक वाटत आहे. मला वाटते विकी एखाद्या खूप मोठ्या टोळीशी जोडलेला आहे. समीर हळू आवाजात म्हणाला, मला माझी काळजी नाही, पण परीला घेऊन खूप भीती वाटते. जर त्याने तिला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर? रज्जतने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नकोस. आज रात्री बघूया विकीला काय हवे आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊया. समीरने मान हलवली. पण त्याच्या मनातील भीती आता पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली होती. त्या दिवशी समीरचे कोणत्याही कामात मन लागले नाही. वारंवार त्याची नजर घड्याळावर जात होती. त्याला रात्रीची प्रतीक्षाही होती आणि भीतीही वाटत होती. संध्याकाळ होताच त्याने परीला आपल्या जवळ ठेवले. तो वारंवार तिला पाहत होता आणि मनातल्या मनात स्वतःला धीर देत होता की सर्व काही ठीक होईल. रात्री साधारण 9 वाजता घराबाहेर कार थांबल्याचा आवाज आला. समीर त्वरित बाहेर आला. तीच पांढरी कार दरवाजासमोर उभी होती. यावेळी विकी कारमधून खाली उतरला होता. त्याने हळूच म्हटले, चल 2 मिनिटं बोलायचं आहे. समीर काहीही न बोलता त्याच्याजवळ पोहोचला. तेव्हाच त्याची नजर कारच्या मागील सीटवर पडली. तिथे एक मुलगी बसली होती. तिने डोक्यापासून खांद्यापर्यंत तीच चकाकणारी शॉल पांघरली होती. समीरने तिला पाहताच ओळखले होते. ही तीच मुलगी होती जिला त्याने ट्रेनमध्ये पाहिले होते. विकी म्हणाला, पोलीस हिचाही शोध घेत आहेत. जर ही पकडली गेली तर खूप लोक संकटात सापडतील. समीरने कडक आवाजात विचारले, माझ्याकडून काय हवे आहे? विकीने कसलीही भूमिका न घेता सांगितले, काही दिवसांसाठी हिला तुझ्या घरी ठेव. समीरचा पारा चढला. तू काय बडबड करत आहेस? मी एखाद्या अनोळखी मुलीला माझ्या घरी का ठेवू? विक्रम शांत राहिला. तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. समीर रागाने म्हणाला, हिला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जा. मला या प्रकरणात ओढू नकोस. विकीने खिशातून मोबाईल काढला. त्याने कोणाला तरी फोन लावला. काही सेकंदानंतर मोबाईल समीरच्या दिशेने वाढवला. घे, बोल. समीरने फोन कानाला लावला. पलीकडून रज्जतचा आवाज ऐकू आला, पण त्याचा आवाज थरथरत होता. समीर, या लोकांनी मला पकडलं आहे. माझा जीव धोक्यात आहे. हे लोक जे सांगत आहेत ते कर. आवाज अचानक बंद झाला. समीरचा चेहराच पांढरा पडला. त्याने रागात मोबाईल विकीच्या दिशेने भिरकावला. जर रज्जतला काही झाले तर मी तुला जिवंत सोडणार नाही. विकीने त्याच्या धमकीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो फक्त इतकंच म्हणाला, या मुलीला तुझ्या घरी ठेव. फक्त काही दिवसांची गोष्ट आहे. समीरने मुलीकडे पाहिले. ती अजूनही शांतपणे मान खाली घालून बसली होती. तिने एक शब्दही उच्चारला नव्हता. समीर दात ओठ खात म्हणाला, नाही, मी हे करणार नाही. विकीने काही क्षण त्याच्या डोळ्यात पाहिले. मग खूप शांत आवाजात म्हणाला, तर मग एकच मार्ग उरतो. समीरने भुवया उंचावल्या. कोणता मार्ग? विकीने मुलीकडे इशारा करत सांगितले, तू हिच्याशी लग्न कर. विकीचे बोलणे ऐकताच समीरचा राग 7व्या आकाशावर पोचला. काय म्हणालास? लग्न? तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? विक्रम न घाबरता म्हणाला, हाच सर्वात सोपा मार्ग आहे. जर ही मुलगी तुझी पत्नी बनून तुझ्या घरी राहील तर कोणालाही संशय येणार नाही. समीरने रागातच त्याच्याकडे पाहिले. मी दुसऱ्या लग्नाचा विचारही करू शकत नाही. आणि पुन्हा अशा मुलीशी जिच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. विकी म्हणाला, मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. तुझी पत्नी आता या जगात नाही. तुला एक लहान मुलगी आहे जिला आईची गरज आहे. जर तू हिच्याशी लग्न केलंस तर तुझ्या मुलीला आई मिळेल आणि आमचे कामही होईल. समीरचा संयम सुटला. बस, खूप झालं. माझ्या मुलीचं नाव तुझ्या जिभेवर तू परत आणू नकोस. विकी काहीच बोलला नाही. कारच्या मागील सीटवर बसलेली मुलगी अजूनही शांत होती. तिने एकदाही मान वर करूनही समीरकडे पाहिले नाही. काही क्षण तिथे शांतता पसरली होती. मग समीर कडक आवाजात म्हणाला, मी तुझे कोणतेही म्हणणे मान्य करणार नाही. आता इथून निघून जा. विकीने दीर्घ श्वास घेतला. विचार कर. मला तुला मजबूर करायचं नाहीये, पण जर तू नकार दिलास तर त्यानंतर काय होईल हे मला माहीत नाही.
एवढं बोलून तो कारकडे गेला. त्याचवेळी घराचा दरवाजा उघडला. समीरचे मोठे भाऊ बाहेर आले. त्यांनी दूर उभे असलेली कार आणि समीरच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहिला. काय झालं समीर? समीर काही क्षण शांत राहिला. मग त्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंतची संपूर्ण घटना आपल्या मोठ्या भावाला सांगितली. विकी, ट्रेन, दाढीवाला वृद्ध, शाल पांघरलेली मुलगी, धमक्या आणि आता लग्नाची गोष्ट. सर्व काही ऐकल्यानंतर त्याचे मोठे भाऊ काही वेळ विचार करत राहिले. मग शांत आवाजात म्हणाले, राग सोड, थंड डोक्याने विचार कर. जर या मुलीला काही दिवसांसाठी घरी ठेवल्याने तुझी मुलगी सुरक्षित राहत असेल तर यात वाईट काय आहे? समीर त्वरितच म्हणाला, पण कोणत्याही नात्याशिवाय मी हिला घरी कसे ठेवू शकतो? मोठ्या भावाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्यावर मार्ग काढण्याचा आपण नंतर विचार करू. सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट परीची सुरक्षा आहे. समीर शांत झाला. त्याच्यासमोर एकीकडे त्याची मुलगी होती आणि दुसरीकडे स्वतःचा स्वाभिमान. त्याला समजत नव्हते की कोणाची साथ द्यावी. खूप वेळ विचार केल्यानंतर समीरने जड मनाने म्हटले, ठीक आहे, काही दिवसांसाठी ही मुलगी घरी राहू शकते, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की मी हिच्यावर विश्वास ठेवतो. विकीच्या चेहऱ्यावर हलके हास्य उमटले. त्याने कारचा मागचा दरवाजा उघडला. ती मुलगी हळूच खाली उतरली. तिच्या हातात एक छोटी बॅग होती. डोक्यावर तीच चकाकणारी शॉल होती, ज्याने तिचा अर्धा चेहरा झाकला होता. विकीने मुलीला सांगितले, आतापासून तू इथेच राहणार आहेस. मुलीने काहीही न बोलता मान हलवली. विकी परत कारमध्ये बसला. जाण्यापूर्वी त्याने समीरकडे पाहिले आणि म्हणाला, रज्जत सुरक्षित आहे. वेळ आल्यावर तो तुला भेटेल. एवढं बोलून तो कार घेऊन निघून गेला. समीर काही क्षण रस्त्यावर उभा राहून कारला जाताना पाहतच राहिला. मग त्याने त्या मुलीकडे पाहिले. चल. दोघं घरात आले. समीर तिला जिने चढवून वर असलेल्या खोलीपर्यंत घेऊन गेला. दरवाजा उघडताच म्हणाला, आजपासून तू याच खोलीत राहणार आहेस. मुलगी शांतपणे खोलीत गेली. समीरने तिच्या हातात असलेल्या बॅगकडे पाहिले. मग कडक आवाजात म्हणाला, बॅग उघड. मुलीने कोणतीही विचार न करता ती बॅग उघडली. तिने एक एक करून सर्व सामान अंथरुणावर ठेवले. कपड्यांच्या काही जोड्या, आवश्यक वस्तू आणि तिची चकाकणारी शॉल. शॉल पाहताच समीरच्या डोळ्यासमोर ट्रेनमधील ते दृश्य तरळून गेले. त्याने मुलीकडे रोखून पाहिले. कुठे या बॅगेत एखादे शस्त्र किंवा बॉम्ब तर नाही ना? मुलीने पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहिले, पण काहीही बोलली नाही. समीर पुन्हा म्हणाला, मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या प्रत्येक गोष्टीचं पालन करावं लागेल. तू मला न विचारता या खोलीच्या बाहेर पडणार नाहीस. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तो एका क्षणासाठी थांबला. माझ्या मुलीपासून जितकं दूर राहशील तितकंच चांगलं आहे. मुलगी अजूनही शांतच उभी होती. तिचे मौन पाहून समीर चिडला. तुला बोलता येत नाही का? तरीही मुलीने काहीच उत्तर दिले नाही. समीर रागातच खोलीतून बाहेर पडला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की ज्या मुलीला तो आपल्या घरातील सर्वात मोठी समस्या समजत होता, काही दिवसात तीच त्याच्या मुलीच्या आयुष्याचा आधार बनणार होती. संध्याकाळ झाली होती. समीर पूर्ण घरात परीला शोधत होता. परी बेटा, कुठे आहेस? पण तिचा कोणताही आवाज आला नाही. तो प्रत्येक खोली तपासू लागला. खाली कुठेही परी सापडली नाही. तेव्हा त्याला वरच्या खोलीची आठवण झाली. तो वेगाने पायऱ्या चढून वर पोहोचला. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आतले दृश्य पाहून तो काही क्षणासाठी थबकला. परी त्या मुलीच्या मांडीवर बसली होती. ती मुलगी खूप प्रेमाने तिच्या केसातून हात फिरवत होती. परी खळखळून हसत होती. समीरचा चेहरा रागाने लाल झाला. तो वेगाने खोलीत गेला. काहीही न बोलता त्याने परीला तिच्या मांडीवरून उचलले. परी आश्चर्याने म्हणाली, डॅडी. समीरने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तो त्या मुलीकडे पाहून कडक आवाजात म्हणाला, मी तुला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, माझ्या मुलीपासून दूर राहा. तरीही तू माझं ऐकलं नाहीस. मुलगी शांत उभी होती. तिने स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला नाही. समीर पुन्हा म्हणाला, आजपासून जर तू परीजवळ दिसलीस तर परिणाम चांगले होणार नाहीत. एवढं बोलून तो परीला घेऊन खोलीत गेला. रात्रभर त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता दिसत होती. त्याला वारंवार हीच भीती सतावत होती की ही मुलगी त्याच्या मुलीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे का? दुसऱ्या दिवशी सकाळी समीरला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे होते. घरातून निघण्यापूर्वी त्याने मोठ्या भावाला सांगितले, भैया, परीची काळजी घ्या. तिला वर जाऊ देऊ नका. मोठ्या भावाने हसून म्हटले, तू उगाच चिंता करत आहेस. सर्व काही ठीक राहील. समीरला पूर्णपणे निश्चिंत वाटत नव्हते. तो अनेकदा मागे वळून घराकडे पाहत राहिला. त्याला असे वाटत होते की काहीतरी वाईट घडण्याची वाट पाहत आहे. साधारण 2 तासानंतर समीर घरी परतला. घरात पाऊल ठेवताच त्याची नजर परीला शोधू लागली, पण ती कुठेही दिसत नव्हती. त्याने मोठ्या भावाला हाक मारली, दादा. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परी बेटा. तरीही शांतताच होती. आता त्याची अस्वस्थता वाढू लागली. तो वेगाने पूर्ण घरात परीला शोधू लागला. जेव्हा ती कुठेही सापडली नाही तेव्हा तो वेगाने वरच्या खोलीकडे निघाला. पायऱ्यांजवळ ती मुलगी उभी होती. तिला पाहताच समीरने घाबरून विचारले, माझी परी कुठे आहे?
पहिल्यांदाच त्या मुलीने शांत आवाजात म्हटले, समीरजी, आधी तुम्ही शांत व्हा. समीर चिडून म्हणाला, मला शांत होण्याची गरज नाही. आधी हे सांग, माझी मुलगी कुठे आहे? मुलीने त्याच्या डोळ्यात बघत म्हटले, एक गोष्ट सांगू? तुम्ही माझ्याशी नेहमी असे रागात का बोलता? माझं नाव अंजली आहे. आजपासून मला माझ्या नावाने बोलवा. समीर संतापून म्हणाला, आता तू मला शिकवशील की मी काय बोललं पाहिजे? तुझ्याबद्दल मला काहीच माहिती नाही. माझ्यासाठी तू फक्त एक अनोळखी व्यक्ती आहेस. अंजलीने शांत आवाजात म्हटले, मी अनोळखी असू शकते, पण तुमची शत्रू नाही. समीरने तिखट शब्दात म्हटले, माझी मुलगी कुठे आहे? अंजली काही बोलण्यापूर्वीच मागून एक लहान मुलीचा आवाज आला. डॅडी. समीरने वळून पाहिले. परी धावत त्याच्याकडे येत होती. तिच्या दोन्ही हातांच्या तळव्यांवर ताजी मेहंदी लागली होती. ती आनंदाने म्हणाली, डॅडी बघा, किती सुंदर मेहंदी लावली आहे. समीरचा राग एका क्षणात शांत झाला. तो झुकून परीच्या हातांकडे पाहू लागला. अरे वा, माझ्या मुलीचे हात तर खूप सुंदर दिसत आहेत. त्याने प्रेमाने परीचे हात पाहिले. परी हसत म्हणाली, आईने लावली आहे. हे ऐकताच समीरचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. त्याने हळूच परीला आपल्या मांडीवर उचलले, पण त्याची नजर अंजलीवरच खिळली होती. त्याच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, शेवटी केवळ 2 दिवसात परीचा अंजलीशी इतका लळा कसा लागला? समीर परीला घेऊन आपल्या खोलीत आला. काही वेळ तो तिच्यासोबत खेळत राहिला. जेव्हा परी झोपली तेव्हा तो पुन्हा वर अंजलीच्या खोलीकडे गेला. अंजली दरवाजाजवळ उभी होती. समीर कडक आवाजात म्हणाला, मला एका गोष्टीचं उत्तर दे. अंजलीने त्याच्याकडे पाहिले. परी तुला आई का म्हणत आहे? तू तिला असे म्हणायला सांगितले आहेस का? अंजलीने त्वरित मान हलवली. नाही, मी तिला असे कधीच सांगितले नाही. समीर नाराज होऊन म्हणाला, मग 2 दिवसात असे काय झाले की ती तुला आई म्हणू लागली आहे? अंजलीने शांतपणे उत्तर दिले, मुलांचं मन खूप शुद्ध असतं. जिथे त्यांना आपलेपणा मिळतो तिथे ते खेचले जातात. मी फक्त तिच्यावर प्रेम केलं आहे. बाकी तिने काय अनुभवलं हे मला माहीत नाही. समीर काही काळ तिला पाहतच राहिला. मग म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या मुलीची काळजी घेऊ शकतेस. याचा अर्थ असा नाही की मला तुझ्यावर विश्वास बसला आहे. अंजलीने वाद न घालता फक्त एवढेच म्हटले, मला तुमचा विश्वास नकोय. फक्त इतकेच हवे आहे की परी नेहमी हसत राहो. समीर काहीही न बोलता खाली उतरला. दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजाची बेल वाजली. समीरने दरवाजा उघडला. बाहेर तेच पोलीस अधिकारी उभे होते, ज्यांना तो काही दिवसांपूर्वी तो भेटला होता. नमस्ते समीरजी, तुम्ही कसे आहात? ठीक आहे, या. दोघं बैठक खोलीत बसले. पोलीस अधिकाऱ्याने डायरी उघडत म्हटले, त्या प्रकरणाची तपासणी अजूनही सुरू आहे. आम्हाला अजून काही माहिती हवी होती. समीरने मान हलवली. काही वेळ दोघं गप्पा मारत राहिले. मग अधिकाऱ्याने विचारले, घरात कोण कोण राहतं? समीरने सांगितलं, मी, माझी मुलगी, माझे मोठे दादा, वहिनी आणि त्यांची मुलं. त्याच वेळी वरून जिन्यावरून कोणीतरी उतरत असल्याचा आवाज आला. समीरने वळून पाहिले. अंजली हळूहळू खाली येत होती. तिला पाहताच समीरच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. अंजली पायऱ्या उतरून खाली आली. तिला पाहून पोलीस अधिकाऱ्याने सहजपणे विचारले, ही कोण आहे? एका क्षणासाठी समीरचा श्वास जणू थांबला. त्याला कळलेच नाही की काय उत्तर द्यावे. अंजलीसुद्धा शांतपणे तिथेच उभी होती. पोलीस अधिकाऱ्याने पुन्हा विचारले, तुम्ही हिची ओळख करून दिली नाही? समीरने अडखळत म्हटले, जी, ही माझी पत्नी आहे. अंजलीने हलकेच मान खाली केली. पोलीस अधिकारी हसले. अच्छा, तुमचं लग्न कधी झाले? समीरने कसं तरी स्वतःला सावरत म्हटले, आत्ताच काही दिवसांपूर्वीच. अधिकाऱ्याने डायरीत काहीतरी लिहिले. हिचे नाव? अंजली. ठीक आहे. काही वेळ सामान्य चर्चा केल्यानंतर पोलीस अधिकारी उठले. जर त्या प्रकरणाशी संबंधित कोणतीही नवीन गोष्ट आठवली तर लगेच मला सांगा. जी, नक्कीच. समीर त्यांना दरवाजापर्यंत सोडायला गेला. पोलीस अधिकारी जाताच त्याने सुटकेचा निश्वास सोडला. जसा तो आत परतला त्याचा राग उफाळून आला. तो अंजलीकडे पाहून म्हणाला, तुला आत्ता खाली येण्याची काय गरज होती? जर त्यांना तुझ्यावर जराही संशय आला असता तर मी थेट जेलमध्ये पोचलो असतो. अंजली शांत आवाजात म्हणाली, मला माहीत नव्हतं की घरी कोणी पोलीस अधिकारी आले आहेत. मी मुद्दाम खाली आले नव्हते. समीर चिडून म्हणाला, तुझ्यामुळे मी प्रत्येक क्षणी भीतीत जगत आहे. न जाणे केव्हा कोणती संकटं माझ्या डोक्यावर येतील. अंजलीने त्याच्याकडे पाहिले, पण यावेळीही तिने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. ती शांतपणे पुन्हा वर निघून गेली. समीर तिथेच उभा राहून गेला. त्याला वाटत होते की एकीकडे पोलिसांची भीती होती, दुसरीकडे विकीच्या धमक्या, आणि आता त्याच घरात अंजलीही राहत होती. त्याला समजतच नव्हते की त्याचे आयुष्य कोणत्या दिशेला जात आहे. काही दिवसानंतर समीरचा अंजलीवरील संशय अधिकच वाढला. आता तो प्रत्येक वेळी तिच्यावर लक्ष ठेवू लागला. अंजली कधी खोलीतून बाहेर येते, कोणाशी बोलते, काय करते. समीर तिच्या प्रत्येक लहान मोठ्या हालचालीवर लक्ष देऊ लागला. त्याला पूर्ण खात्री होती की एक ना एक दिवस अंजलीकडून अशी काही चूक नक्कीच होईल ज्यामुळे तिचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल.
पण दिवस उलटून गेले आणि असे काहीही घडले नाही. उलट प्रत्येक दिवसागणिक अंजलीचे एक नवीन रूप त्याच्यासमोर येऊ लागले. ती सकाळी सर्वात आधी उठायची, पूर्ण घराची कामं सांभाळायची, परीला प्रेमाने उठवायची, तिला शाळेसाठी तयार करायची, तिचे केस विंचरायची, वेळेवर जेवण भरवायची, शाळेतून परतल्यावर तिचा अभ्यासही घ्यायची, तिच्यासोबत खेळायची आणि रात्री तिला गोष्ट सांगून झोपवायची. हळूहळू परीचा अंजलीशी इतका लळा लागला होता की आता ती आपली प्रत्येक लहान मोठी गोष्ट सर्वात आधी तिलाच सांगू लागली. ज्या मुलीचे हसणे समीक्षाच्या जाण्यानंतर कुठेतरी हरवले होते, आज तेच हसणे पुन्हा पूर्ण घरात घुमू लागले होते. घरातील इतर लोकही हा बदल स्पष्टपणे अनुभवत होते. पण समीरचे मन अजूनही मान्य करायला तयार नव्हते. त्याला वाटायचे की कदाचित हे सर्व फक्त एक नाटक आहे. एक संध्याकाळी मोठ्या भावाने समीरला आपल्या खोलीत बोलावले. समीर आत आला तेव्हा मोठ्या भावाने हसत म्हटले, "बस, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." समीर त्यांच्यासमोर बसला. मोठे भाऊ काही क्षण त्याला पाहत राहिले. मग म्हणाले, "समीर, एक गोष्ट विचारू का?" "जी, विचारा." "काय अजूनही तुला वाटते की अंजली वाईट मुलगी आहे?" समीरने विचार न करता उत्तर दिले, "मी तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही." मोठे भाऊ हलकेच हसले. विश्वास ठेवण्यासाठी कधीकधी फक्त डोळ्यांनी नाही तर मनातूनही पाहावे लागते. इतक्या दिवसात तिने असे कोणते काम केले आहे ज्यामुळे तुला किंवा परीला थोडाही त्रास झाला आहे? समीर शांत झाला. त्याच्याकडे या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नव्हते. मोठे भाऊ पुढे म्हणाले, "सत्य तर हे आहे की परी आता पूर्वीपेक्षा जास्त आनंदी राहू लागली आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हसू आता परत आले आहे. काय तुला हे दिसत नाही?" समीर हळू आवाजात म्हणाला, "दिसते तर, पण मी माझ्या आयुष्यात पुन्हा कोणाला जागा देऊ शकत नाही." मोठ्या भावाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "मी तुला समीक्षाची जागा कोणाला तरी देण्यास भाग पाडत नाहीये. समीक्षा आपल्या जागी नेहमीच असेल. पण बेटा, परीलाही तर तिच्या आईच्या प्रेमाची गरज आहे. ती अजून लहान आहे. तिला फक्त एका चांगल्या माणसाची साथ हवी आहे. कधीकधी आयुष्यात काही नाती आपल्या मर्जीने नाही तर वेळेच्या गरजेनुसार बनतात. फक्त इतकेच सांगेन, अंजलीला एकदा कोणत्याही संशयाशिवाय पाहून बघ. कदाचित तुझा विचार बदलून जाईल." समीर काहीही न बोलता तिथून उठून गेला. पण मोठ्या भावाचे बोलणे त्याच्या मनात कुठेतरी घर करून बसले होते. त्या रात्रीही तो उशिरापर्यंत जागा होता. वारंवार त्याच्यासमोर परीचा हसणारा चेहरा आणि अंजलीचा शांत चेहरा फिरत होता. त्याला समजत नव्हते की त्याने आपल्या मनाचं ऐकावं की डोक्याचं. त्याला अजिबात अंदाज नव्हता की पुढच्याच दिवशी त्याला अंजलीच्या आयुष्यातील असे एक सत्य समजणार होते ज्यामुळे त्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर नाश्ता करून बाहेर जाण्याची तयारी करत होता. तेव्हाच मोठ्या भावाने त्याला हाक मारली, "समीर, जरा इकडे ये." समीर त्यांच्याजवळ जाऊन बसला. मोठे भाऊ काही क्षण शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, "काल मी तुला जे सांगितले तो फक्त अर्धा भाग होता. आज मला तुला अंजलीचं पूर्ण सत्य सांगायचं आहे." समीरचा चेहरा कडक झाला. "दादा, मला तिच्याबद्दल काहीही ऐकायचं नाही." मोठ्या भावाने शांत स्वरात म्हटले, "ऐकून तर घे, कारण कोणाबद्दलही निर्णय घेण्यापूर्वीच त्याचे सत्य जाणून घेणे गरजेचे असते." समीर शांतपणे बसला. मोठ्या भावांनी सांगायला सुरुवात केली, "काही दिवसांपूर्वी मी अंजलीशी एकांतात बोललो होतो. मी तिच्या कुटुंबाबद्दल तिला विचारलं. तेव्हा तिने जे सांगितलं ते ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. तिचे आईवडील आता या जगात नाहीत. खूप लहान वयात तिने आईवडील गमावले होते. त्यानंतर तिने आपल्या लहान भावाला आईवडील बनवूनच लहानाचे मोठे केले. तोच तिचा पूर्ण परिवार आहे. तेच तिचं पूर्ण विश्व आहे." समीर लक्षपूर्वक त्यांचे बोलणे ऐकू लागला. मोठे भाऊ पुढे म्हणाले, "पण तिच्या आयुष्यात अशी वेळ आली जेव्हा काही धोकादायक लोकांनी तिच्या भावाला आपल्या ताब्यात घेतले. त्यांनी अंजलीला स्पष्ट धमकी दिली की जर तिने त्यांचे ऐकले नाही तर ते तिच्या भावाला जिवंत सोडणार नाहीत. विचार कर समीर, ज्या मुलीकडे स्वतःचे म्हणायला फक्त एक भाऊ उरला होता, ती त्याला वाचवण्यासाठी काय करणार नाही?" समीरच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. मोठा भाऊ पुढे म्हणाला, "तिला मजबुरीमध्ये त्या लोकांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करावे लागले. बाहेरून पाहणाऱ्यांना वाटले की त्यांच्यासोबत ती आहे, पण सत्य हे होते की ती प्रत्येक क्षण आपल्या भावाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडे दुसरा कोणताही मार्गच उरला नव्हता." काही क्षणासाठी खोलीत शांतता पसरली. मग समीरने हळू आवाजात विचारले, "तर काय ती खरोखर गुन्हेगार नाही?" मोठ्या भावाने वेळ न घालवता उत्तर दिले, "नाही, ती गुन्हेगार नाही. परिस्थितीची मार खाल्लेली एक हतबल मुलगी आहे. जर ती खरोखर चुकीची असती तर आज परी तिच्यावर इतकं प्रेम कधीच करत नसती." लहान मुलं कोणाचा चेहरा पाहत नाहीत, ती फक्त मनातील सत्य ओळखतात. समीर खिडकीकडे पाहू लागला. त्याचवेळी बाहेरून परीच्या खळखळून हसण्याचा आवाज आला. दोघांनी बाहेर पाहिले. परी अंजलीचा हात धरून हसत होती. तिच्या हातात एक छोटी चित्रकलाची वही होती. ती आनंदाने धावत आत आली. "डॅडी, बघा, हे ड्रॉइंग आईने." ती थांबली. मग हसून म्हणाली, "अंजलीने माझ्यासाठी बनवले आहे." समीरने ड्रॉइंगपेक्षा आपल्या मुलीचा चेहरा जास्त पाहिला.
बऱ्याच काळानंतर तिच्या चेहऱ्यावर इतका निरागस आनंद दिसत होता. परी परत अंजलीकडे धावली. मोठे भाऊ हसून म्हणाले, पाहिलंस, परीने कधीच तिला आपलं मानलं आहे, हे तिला स्वतःलाही समजलं नाही. मग त्यांनी समीरकडे पाहून म्हटले, समीर, प्रत्येक नाते नशिबाने मिळत नाही. जी नाती देव आपल्या आयुष्यात एखादी कमतरता पूर्ण करण्यासाठी पाठवतो, ती नाती. मी तुला सांगत नाही आहे की तू समीक्षाला विसरून जा. कोणीही तिची जागा घेऊ शकत नाही. पण एवढं नक्की सांगेन की अंजलीला तिच्या मजबुरीची शिक्षा देऊ नकोस. ती या घरात कोणत्याही लोभासाठी आलेली नाही. तिला फक्त एक कुटुंब हवं आहे आणि परीला आईचं प्रेम द्यायचं आहे. जर तुला वाटत असेल तर या नात्याला फक्त एक तडजोड बनवू नकोस. तिला एक संधी दे. समीर काहीही बोलला नाही, पण पहिल्यांदाच त्याच्या मनातील संशय थोडा कमी झाला. त्याला जाणीव झाली की कदाचित त्याने अंजलीला जाणून न घेताच तिच्याबद्दल निर्णय घेतला होता. त्या दिवशी तो काहीही न बोलता तिथून उठून गेला. पण मोठ्या भावाचे प्रत्येक वाक्य त्याच्या मनात घुमत होते. त्याला पहिल्यांदाच स्वतःच्या निर्णयाबद्दल पश्चाताप वाटू लागला. आणि त्याच रात्री एक असे स्वप्न त्याची वाट पाहत होते जे त्याचे पूर्ण आयुष्य बदलणार होते. त्या रात्री समीरला लवकर झोप लागली नाही. मोठ्या भावांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट वारंवार त्याच्या मनात फिरत होती. काय अंजली खरोखर निर्दोष आहे? काय त्याने सत्य जाणून न घेताच तिला चुकीचे समजले होते? काय ती फक्त आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी सर्व काही सहन करत होती? आणि जर हे सत्य असेल तर काय त्याने तिच्यावर अन्याय केला आहे? याच प्रश्नांच्या चक्रात न जाणे कधी त्याला झोप लागली हे त्याला समजलेच नाही. रात्री त्याने एक विचित्र स्वप्न पाहिले. त्याला आपली आई दिसली. आई हसून त्याच्यासमोर उभी होती. त्यांच्यासोबत समीक्षाही होती. समीक्षाच्या मांडीवर परी हसत खेळत होती. आईने हळूच अंजलीचा हात धरला आणि तो समीरच्या हातात दिला. मग हसून म्हणाली, बेटा, प्रत्येक नाते नशिबाने मिळते. काही नाती फक्त निभावण्यासाठी असतात आणि काही नाती आयुष्य बदलण्यासाठी असतात. भूतकाळ कोणीही बदलू शकत नाही, पण भविष्य कसे असेल हे माणूस स्वतः ठरवतो. समीर काही बोलणारच होता की त्याआधीच स्वप्न भंगले. तो घाबरून उठून बसला. त्याचे पूर्ण शरीर घामाने भिजले होते. त्याने दीर्घ श्वास घेतला. त्याला पहिल्यांदाच वाटले की कदाचित देव त्याला काहीतरी इशारा देत आहे. सकाळ होताच तो थेट मोठ्या भावाच्या खोलीत पोहोचला. मोठा भाऊ त्याला पाहून हसला. वाटतंय आज तू काहीतरी निर्णयासोबत इथे आला आहेस. समीर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, जर अंजली माझ्या काही अटी मान्य करत असेल तर मी हे नाते निभवण्याचा प्रयत्न करू शकतो. मोठ्या भावाच्या चेहऱ्यावर दिलासा स्पष्ट दिसू लागला. त्यांनी त्वरित म्हटले, मी आत्ताच तिला बोलावतो. काही वेळाने अंजली खोलीत आली. ती शांतपणे तिथे येऊन उभी राहिली. समीरने तिच्याकडे पाहिले. मग गंभीर आवाजात म्हणाला, मी तुझ्याशी स्पष्ट बोलू इच्छितो. अंजलीने मान खाली झुकवली. जी. समीर म्हणाला, जर हे नातं पुढं जाणार असेल तर माझ्या काही अटी असतील. पहिली म्हणजे परी नेहमी तुझी पहिली जबाबदारी असेल. तू तिला कधीही हे जाणवू देणार नाहीस की तू तिची सावत्र आई आहेस. दुसरी म्हणजे तू माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं पती पत्नी असण्याच्या अपेक्षा ठेवणार नाहीस. आणि तिसरी, जोपर्यंत मी स्वतःहून इच्छित नाही तोपर्यंत तू माझ्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करणार नाहीस. खोलीत काही क्षण शांतता पसरली. अंजलीने एक क्षणही विचार न करता शांत आवाजात म्हटले, मला तुमच्या कोणत्याही अटीबद्दल तक्रार नाही. मला फक्त एवढेच हवे आहे की परी नेहमी आनंदी राहावी. बाकी तुमची प्रत्येक गोष्ट मला मंजूर आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, कोणतीही तक्रार नव्हती. फक्त आपला मोठेपणा आणि सत्य होतं. समीरने पहिल्यांदा रागाशिवाय तिच्याकडे पाहिलं. त्याला जाणीव झाली की ही मुलगी दरवेळी आपल्या शब्दांनी नाही तर आपल्या वागण्याने मन जिंकून घेते. 2 दिवसानंतर घरात साध्या पद्धतीने लग्नाची तयारी सुरू झाली. फक्त काही जवळच्या नातेवाईकांना बोलावले गेले. मंदिरात सर्व विधीनुसार समीर आणि अंजलीचा विवाह संपूर्ण झाला. लग्नादरम्यानही समीरचा चेहरा गंभीर दिसत होता, तर अंजली शांतपणे प्रत्येक लग्नाच्या विधी पूर्ण करत होती. तिला कोणत्याही गोष्टीची तक्रार नव्हती. घरी परतल्यानंतर सर्व नातेवाईक हळूहळू परत गेले. आता घरात फक्त आपले लोक उरले होते. रात्री समीर आपल्या खोलीबाहेर थांबला. त्याला स्वतःची अट आठवली. तो अंजलीकडे पाहून म्हणाला, आजपासून परी माझ्यासोबत राहील. तू वरच्या खोलीत राहणार आहेस. अंजलीने कोणतीही नाराजी न दर्शवता हसून मान हलवली. जसे तुम्हाला योग्य वाटेल. तिने आपली छोटी बॅग उचलली आणि शांतपणे वरच्या रूममध्ये गेली. समीर काही वेळ तिला जाताना पाहत राहिला. त्याला वाटले होते की कदाचित अंजली या गोष्टीचा विरोध करेल किंवा किमान आपल्या हक्काची गोष्ट बोलेल, पण तिने तसे काहीही केले नाही. तिने कोणत्याही तक्रारीशिवाय समीरचा निर्णय स्वीकारला. पुढचे काही दिवस असेच उलटले. अंजलीने कधीही समीरच्या कोणत्याही बोलण्याला उत्तर दिले नाही. ती फक्त पूर्ण मनाने हे घर सांभाळत राहिली. परीची काळजी घेत राहिली. मोठे भाऊ आणि वहिनींची सेवा करत राहिली आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवता प्रत्येक नातं निभावत राहिली. हळूहळू पूर्ण घरात आनंद परतला होता.
सर्वात मोठा बदल परीमध्ये झाला होता. आता तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचे, पण समीर अजूनही आपल्या मनाचे दरवाजे बंद करून बसला होता. तो अंजलीच्या प्रत्येक चांगल्या कामाला पाहत असे, पण मानायला तयार नव्हता की हे नातं आता फक्त एक तडजोड उरलेली नाही. आणि त्याला अजिबात अंदाज नव्हता की लवकरच एक असं सत्य त्याच्यासमोर येणार होतं जे त्याचं पूर्ण आयुष्य बदलून टाकणार होतं. लग्नाच्या काही दिवसानंतर परीच्या शाळेत पॅरेंट्स टीचर मीटिंग होती. सकाळपासून ती खूप आनंदी होती. तयार होताच धावत समीरकडे आली. निरागसपणे म्हणाली, डॅडी, आज तुम्ही आणि आई, तुम्ही दोघं माझ्यासोबत येणार का? समीरने तिच्याकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हटले, मी एकटाच येईल बेटा. पण परीने त्वरित मान हलवून म्हटले, नाही, मी आई आणि डॅडी दोघांसोबतच जाणार. तिच्या जिद्दीपुढे समीर काहीही बोलू शकला नाही. अखेरीस तो अंजलीसोबत शाळेत जाण्यासाठी तयार झाला. काही वेळाने तिघं शाळेत पोहोचले. तिथे मुलं आणि त्यांच्या पालकांची चांगलीच गर्दी दिसत होती. परी आनंदाने आपल्या क्लासकडे धावली, तर समीर आणि अंजली बाहेर उभे राहून तिची वाट पाहू लागले. तेव्हा समीरची नजर समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर पडली. त्याला पाहताच तो थक्क झाला. अरे अजय! समोर उभ्या असलेल्या व्यक्तीनेही हसून त्याचा हात धरला. कसा आहेस समीर? समीरनेही हसून म्हटले, मी ठीक आहे, तू सांग, इतक्या दिवसानंतर दिसत आहेस. अजयने दीर्घ श्वास घेत म्हटले, उपचार करून घेण्यासाठी दुसऱ्या शहरात गेलो होतो. समीर आश्चर्याने म्हणाला, उपचार? काय झालं होतं तुला? अजयचे हसू फिके पडले. तो म्हणाला, जेलमध्ये कोणत्याही चुकीशिवाय जे दिवस मी घालवले त्याचा परिणाम माझ्या डोक्यावर झाला होता. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. आता हळूहळू सर्व ठीक होत आहे. अजयचं बोलणं ऐकून समीरला त्याच्याबद्दल दुःख वाटले, पण तेव्हाच अचानक त्याच्या मनात विकीची आठवण आली. त्याने त्वरित विचारलं, यार, विकीचं काय झालं? मला तर कळालं होतं की पोलिसांनी त्याला पकडून नेलं आहे. तो देशविरोधी लोकांशी मिळालेला होता. हे शब्द ऐकताच अजय काही क्षण समीरचा चेहरा पाहतच राहिला. मग हलकेच हसला. तू काय बोलत आहेस? विकी कोणताही गुन्हेगार नाही. तो तर एक थिएटर आर्टिस्ट आहे. एक ड्रामा कंपनीत काम करतो. मी तर आजही त्याच्या घरी भाड्यानेच राहतो. आज सकाळीच त्याला मी भेटून इथे आलो आहे. शाळेतून परतताना पूर्ण रस्ता समीर अगदी शांत होता. गाडी चालवताना त्याचं लक्ष वारंवार अजयच्या बोलण्याकडे जात होतं. अंजलीने अनेकदा त्याच्याकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव तिला समजू शकले नाहीत. तिला काहीतरी विचारायचे होते, पण समीरचे मौन पाहून ती सुद्धा शांत राहिली. घरी पोहोचताच समीरने परी आणि अंजलीला म्हटले, तुम्ही दोघी आत जा, मला थोडं महत्त्वाचं काम आहे. असं सांगून तो कोणालाही न सांगता तिथून निघून गेला. अजयने त्याला विकीचा पत्ता दिला होता, म्हणून तो थेट त्याच्या घरी पोहोचला. साधारण अर्ध्या तासानंतर समीर विकीच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजाची बेल वाजवली. काही क्षणात दरवाजा उघडला. समोर विकी उभा होता. समीरला पाहताच त्याचा चेहरा पांढरा पडला. तो घाबरून म्हणाला, तू इथे? समीरने काहीही न बोलता त्याचा हात पकडला आणि कडक आवाजात म्हटले, मला आता आणि याच वेळी सत्य जाणून घ्यायचे आहे. विकीने इकडे तिकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. त्याने हळू आवाजात म्हटले, आत ये, बाहेर बोलणे योग्य नाही. दोघं दिवाणखान्यात बसले. काही वेळाने अजयही तिथे आला. खोलीत काही वेळ शांतता पसरली. मग समीरने रागाने विकीकडे पाहत म्हटले, आता एकही खोटं बोलू नकोस हां, सत्य सांग. स्लीपर सेल, तुझी अटक, रजतचे अपहरण, पोलीस, धमक्या, हे सर्व काय होतं? विकीने दीर्घ श्वास घेतला, जणू सत्य बोलण्याचे धाडस गोळा करत होता. मग हळू आवाजात म्हणाला, यातलं काहीही खरं नव्हतं. हे ऐकताच समीर आपल्या जागेवरून उठला. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. काय अर्थ आहे याचा? स्पष्ट बोल. विकीने मान खाली घालून म्हटले, मी कोणत्याही स्लीपर सेलच्या सदस्य नाही. मी एक थिएटर आर्टिस्ट आहे. तुझ्यासमोर जे काही घडले ते फक्त एक नाटक होते. मला फक्त एक पात्र निभवण्यास सांगितले गेले होते. समीरचा राग अनावर झाला. त्याने मुठी आवळल्या आणि ओरडून म्हटले, माझ्या पूर्ण आयुष्याला तुम्ही लोकांनी एक नाटक बनवलं आहे. विकीने लाजिरवाणं होऊन मान खाली घातली. मी मजबूर होतो समीर. मला फक्त अभिनय करण्यास सांगितलं होतं. पूर्ण योजना माझी नव्हती. मी फक्त कोणाच्या तरी सांगण्यावरून माझे पात्र निभावत होतो. समीरने दात ओठ खात त्याच्याकडे पाहिले. त्याचा आवाज रागाने थरथरत होता. कोणी सांगितले होते? ही कोणाची योजना होती? विकीने एक क्षण समीरच्या डोळ्यात पाहिले. मग हळू पण स्पष्ट शब्दात सांगितले, तुझ्या मोठ्या भावाची आणि तुझ्या मित्राची, रजतची. विकीच्या तोंडून मोठ्या भावाचं आणि रजतचं नाव ऐकताच समीर जणू दगडच झाला. काही क्षण तो पापणी न लवता विकीला पाहत राहिला. ज्या लोकांवर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच त्याच्यापासून एवढे मोठे सत्य लपवले होते. यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. समीरने थरथरत्या आवाजात विचारले, पण का? माझ्या आयुष्यासोबत असा खेळ खेळण्याची काय गरज होती? विकीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, कारण त्यांना हवे होते की तू दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हावंस. त्यांना वाटत होतं की समीक्षाच्या जाण्यानंतर तू स्वतःला पूर्ण जगापासून वेगळं करून घेतलं आहेस.
परीला आईचं प्रेम मिळत नव्हतं आणि तूही आतून तुटत चालला होतास. समीर शांतपणे ऐकत राहिला. विकी पुढे म्हणाला, अंजली तुझ्या मोठ्या भावाच्या सासरच्या बाजूची नातेवाईक आहे. त्यांनी तिच्याबद्दल सर्व माहिती काढली होती. त्यांना माहीत होते की ती मनाची खूप चांगली मुलगी आहे, म्हणून त्यांनी पूर्ण कथा रचली जेणेकरून तुमचं लग्न व्हावं. समीर रागाने म्हणाला, तर तुम्ही लोकांनी माझ्या भावनांची थट्टा केली, मला खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास भाग पाडले. विकीने मान खाली घालून म्हटले, मला माहीत आहे आमची खूप मोठी चूक झाली आहे, पण एक विश्वास ठेव की अंजली या योजनेच्या सुरुवातीपासून भाग नव्हती. तिला शेवटच्या क्षणी सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या. आधी तर तिने स्पष्ट नकार दिला होता, पण जेव्हा तिला परीबद्दल सांगितले तेव्हा ती फक्त त्या निरागस मुलीचं आयुष्य सावरण्यासाठी तयार झाली. हे ऐकताच समीरचा राग काही क्षणासाठी शांत झाला. त्याच्या मनात अंजलीचा शांत स्वभाव, परीसाठी तिचं प्रेम आणि तिचे प्रत्येक लहान मोठे बलिदान एकामागून एक समोर येऊ लागले. पहिल्यांदाच त्याला जाणीव झाली की अंजलीने कधीही या नात्यातून स्वतःसाठी काही मागितले नाही. पण पुढच्या क्षणी त्याला स्वतःसोबत झालेली फसवणूक आठवली. त्याचा चेहरा पुन्हा कडक झाला. तो काहीही न बोलता विकीकडे पाहत वळला आणि वेगाने तिथून बाहेर पडला. विकीच्या घरून निघाल्यावर पूर्ण रस्ता समीरच्या मनात वादळ उठले होते. एका बाजूला त्याला त्याच्यासोबत झालेली फसवणूक आठवत होती, तर दुसऱ्या बाजूला अंजलीचा निरागस चेहरा पुन्हा पुन्हा समोर येत होता. त्याला समजत नव्हते की कोणावर राग काढावा आणि कोणाला निर्दोष मानावं. घरी पोहोचताच त्याने सर्वात आधी रज्जतला फोन लावला. जसा फोन उचलला, समीरने कडक आवाजात म्हटले, आत्ताच्या आत्ता घरी ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. समीरचा आवाज ऐकून रज्जत समजला की सत्य आता त्याच्यापासून लपून राहिलेले नाही. त्याने कोणत्याही प्रश्न न विचारता फक्त एवढेच म्हटले, मी लगेच येतो. साधारण अर्ध्या तासानंतर रज्जत घरी पोहोचला. मोठे भाऊही तिथेच बसलेले होते. वहिनी आणि अंजलीही दिवाणखान्यात आल्या. खोलीतील वातावरण इतके जड होते की कोणालाही काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. समीरने रागाने रज्जतकडे पाहिले आणि म्हटले, आता सत्य सांग, काय आहे ते? आज जर एकही गोष्ट लपवलीस तर आपल्यातील प्रत्येक नातं इथेच संपून जाईल. रजतने काही क्षण मान खाली घातली, मग हळू आवाजात म्हणाला, हो, विकीने तुला जे सांगितले ते सर्व खरं आहे. ही पूर्ण योजना आमचीच होती. हे ऐकताच समीरचा राग उफाळून आला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, तुम्हाला माझ्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला? मी काय एखादं खेळणं होतो का? जसे हवे तसे खेळवले. मोठा भाऊ शांत स्वरात म्हणाला, समीर, आम्हाला माहीत आहे आम्ही तुझ्याशी खोटं बोललो, पण विश्वास ठेव, आमचा हेतू तुला दुखापत पोहोचवण्याचा नव्हता. आम्ही फक्त तुला आणि परीला पुन्हा आनंदी पाहू इच्छित होतो. पण यावेळी समीरने त्यांचे बोलणे मध्येच तोडले. फसवणूक कोणत्याही कारणासाठी केली तरी ती फसवणूकच असते. जर तुम्ही लोकांनी मला सत्य सांगितले असते तर कदाचित मी नकार दिला असता, पण किमान मला माझ्या निर्णयाचा अधिकार तर मिळाला असता. रज्जतच्या डोळ्यात पाणी आले. तो पुढे येऊन म्हणाला, आम्हाला माहीत होते की तू दुसऱ्या लग्नासाठी कधीच तयार होणार नाहीस, म्हणून आम्ही चुकीचा मार्ग निवडला. आज वाटतंय की आम्ही खूप मोठी चूक केली आहे. जर शिक्षा द्यायची असेल तर मला दे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अंजली वहिनींचा या फसवणुकीत कोणताही स्वार्थ नव्हता. त्यांना शेवटच्या क्षणी सर्व सांगितले गेले होते. त्यांनी फक्त यासाठी लग्नाला होकार दिला कारण त्यांना वाटले की परीला आईचं प्रेम मिळेल. मोठे भाऊही शांत स्वरात म्हणाले, समीर, निर्णय घेण्यापूर्वी फक्त एक गोष्टीचा विचार कर. गेल्या काही महिन्यात परी सर्वात जास्त कोणासोबत हसली आहे? कोणी तिला आईचं प्रेम दिलं आहे? कोणी कोणत्याही तक्रारीशिवाय या घराला आपलं मानून प्रत्येक नातं निभावलं आहे? खोलीत पुन्हा शांतता पसरली. यावेळी समीरकडे काहीच उत्तर नव्हते. त्याच्या आत असलेला राग आणि सत्य दोघंही समोरासमोर उभे होते. समीर हळूहळू परीजवळ गेला. ते पाहिले की परी आता अंजलीचा हात घट्ट पकडून उभी होती. जणू तिला आता भीती होती की तिची आई खरंच तिला सोडून जाईल. परी रडतच म्हणाली, डॅडी, प्लीज आईला जाऊ देऊ नका. जर आई गेली तर मीही त्यांच्यासोबत निघून जाईन. मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. परीचे निरागस बोलणे ऐकताच समीरचे हृदय जणू आतून तुटले. पहिल्यांदाच त्याला जाणीव झाली की हे नातं आता फक्त त्याच्या आयुष्याचा निर्णय उरलं नव्हतं, त्यात त्याच्या मुलीचे पूर्ण विश्व वसले होते. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि काही काळ शांतपणे अंजलीकडे पाहत राहिला. अंजली मान खाली घालून उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तिने स्वतःसाठी काहीच मागितले नव्हते. तिने फक्त हे घर, परी आणि हे नातं पूर्ण प्रामाणिकपणे निभावलं होतं. समीरच्या डोळ्यासमोर गेलेले दिवस एकामागून एक फिरू लागले. अंजलीचे तक्रार न करता प्रत्येक जबाबदारी निभावणे, परीच्या चेहऱ्यावर परतलेले हसू, घरात परतलेला आनंद आणि तिचे दरवेळी शांतपणे सर्व काही सहन करणे. पहिल्यांदाच त्याला जाणवले की त्याने अंजलीला नेहमी संशयाच्या नजरेने पाहिले, पण अंजलीने कधीही त्याच्याशी कोणतीही तक्रार केली नाही. समीर हळूहळू अंजलीसमोर जाऊन उभा राहिला. त्याने हळू आवाजात म्हटले, अंजली. अंजलीने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. समीर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, जर मी तुला एक संधी दिली तर काय?
तू हे नाते फक्त परीसाठी नाही तर माझ्यासाठीही निभावण्याचा प्रयत्न करशील? हे ऐकताच अंजलीच्या डोळ्यातून अश्रू अधिकच वेगाने वाहू लागले. तिचे ओठ थरथरले. तिने हसण्याचा प्रयत्न करत म्हटले, मी तर हे नाते लग्नाच्या दिवसापासूनच आपले मानले होते. मी फक्त त्या दिवसाची वाट पाहत होते जेव्हा तुम्ही मला मनापासून स्वीकाराल. समीरचे डोळेही आपोआप पाणावले. त्याने काहीही न बोलता हळूच आपला हात अंजलीकडे वाढवला. अंजलीने थरथरत्या हातांनी त्याचा हात धरला. त्या क्षणी परीने आनंदाने उडी मारली. तिने दोघांचे हात धरून एकत्र जोडले आणि हसत म्हणाली, आता माझी आई कधीच जाणार नाही आणि माझे डॅडीसुद्धा आता कधीच रागवणार नाहीत. परीचे निरागस बोलणे ऐकून खोलीतील जड वातावरण एका क्षणात बदलले. मोठे भाऊ, वहिनी आणि रज्जतच्या चेहऱ्यावरही समाधानाचे हास्य पसरले. पहिल्यांदाच समीरला वाटले की त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय घेतला आहे. काही दिवस उलटले. आता घरातील वातावरण पूर्णपणे बदलले होते. जिथे आधी सगळीकडे शांतता आणि उदासी होती, तिथे आता हसू आणि आपलेपणा परतला होता. समीर आणि अंजलीमधील दुरावलेली मनं हळूहळू जवळ येऊ लागली होती. दोघं आता एकमेकांना समजू लागले होते. नात्यात आता मजबुरी नाही तर विश्वास आणि सन्मान दिसत होता. एके संध्याकाळी परी आनंदाने धावत समीरकडे आली आणि म्हणाली, डॅडी, शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. आता आपण कुठे फिरायला जाणार आहोत? समीरने हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटले, हो बेटा, यावेळी आपण नक्कीच फिरायला जाऊया. परी त्वरित अंजलीकडे धावली आणि तिचा हात धरून म्हणाली, आई तू पण येणार ना? अंजली हसली आणि प्रेमाने म्हणाली, जर तुझे डॅडी मला सोबत घेऊन जातील तर मी नक्कीच येईल. हे ऐकून समीर हलकेच हसला. त्याने पहिल्यांदाच कोणत्याही संकोचाशिवाय म्हटले, आता विचारण्याची गरज नाही, आपण तिघं एकत्र जाऊ. परी आनंदाने उड्या मारू लागली आणि दोघांना बिलगली. तिचे हसणे पूर्ण घरात घुमू लागले. त्याचवेळी रज्जत आणि मोठे भाऊ घरी आले. दोघांना एकत्र हसताना पाहून रज्जतने थट्टा करत म्हटले, असं वाटतंय अखेर आमचा जुना समीर परत आलाच आहे. समीरही हसून म्हणाला, जुना तर परत आला आहे, पण तुझा हिशोब अजूनही बाकी आहे. त्याच्या बोलण्यावर खोलीत उपस्थित सर्वजण हसले. मोठ्या भावाने हसून म्हटले, आता जेव्हा सर्व काही ठीक झालं आहे तर कुठेतरी फिरायलाही जाऊन या. तुम्हाला सुरुवातीला एक चांगली आठवणही मिळेल. समीर काहीही न बोलता आत गेला आणि थोड्या वेळाने एक लिफाफा घेऊन परत आला. त्याने तो लिफाफा रज्जतच्या हातात दिला. रज्जतने जसा लिफाफा उघडला त्याचे डोळेच चमकले. अरे, शिमलाची 3 तिकीटं? समीर हसून म्हणाला, हो, मी, अंजली आणि परी तिघं काही दिवसांसाठी शिमला फिरायला जात आहोत. हे ऐकून रज्जतने आनंदाने समीरला मिठी मारली. मोठ्या भावाच्या डोळ्यातही समाधान स्पष्ट दिसत होते. रज्जतने हसत म्हटले, आता वाटतंय की आमची सर्व मेहनत यशस्वी झाली आहे. समीरने त्याच्याकडे पाहिले आणि हलक्या स्मितहास्यासह म्हणाला, मेहनत यशस्वी झाली आहे की नाही हे तर माहीत नाही, पण एक गोष्ट नक्कीच समजली आहे की कोणाच्या तरी आनंदासाठी कधीकधी नशीब असे निर्णय घेतं जे आपण सुरुवातीला समजू शकत नाही. एवढं बोलून त्याने अंजलीकडे पाहिलं. अंजलीच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसत होते. समीर तिच्याजवळ गेला आणि पहिल्यांदाच कोणत्याही संकोचाशिवाय तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाला, कदाचित नशिबाने तुला माझ्या आयुष्यात खूप विचित्र पद्धतीने पाठवलं, पण आता मी हे नातं पूर्ण मनापासून स्वीकारतोय. आजपासून तुला कधीही हे जाणवू देणार नाही की तू या घरात एकटी आहेस. अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हळू आवाजात म्हटले, मला यापेक्षा जास्त काहीही नकोय. तुमचा विश्वासच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. तितक्यात परी धावत आली आणि दोघांचे हात धरून हसून म्हणाली, आता आपण नेहमी असेच एकत्र राहणार ना? समीर आणि अंजलीने एकमेकांकडे पाहिले. दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू दिसत होते. मग दोघांनी एकाच वेळी म्हटले, हो बेटा, आता आपण नेहमी एकत्र राहणार आहोत. परी आनंदाने दोघांना बिलगली. खोलीत उपस्थित मोठे भाऊ, वहिनी आणि रज्जत हे दृश्य पाहून हसले. इतक्या दिवसानंतर त्या घरात खरा आनंद परतला होता. खिडकीतून येणारा थंड वारा पूर्ण घरात पसरला होता. असे वाटत होते जणू गेलेल्या दिवसांचे प्रत्येक दुःख, प्रत्येक गैरसमज आणि प्रत्येक तक्रार त्या वाऱ्यासोबत कुठेतरी दूर निघून गेली होती. समीरने एकदा आकाशाकडे पाहिले. त्याच्या ओठावर हलकेसे हसू आले. मनातल्या मनात त्याला असे वाटले की समीक्षासुद्धा जिथे कुठे असेल ती आपल्या मुलीला आनंदी पाहून हसत असेल. कधी काळी मजबुरीने सुरू झालेलं हे नातं आज विश्वास, सन्मान आणि खऱ्या प्रेमाची एक मजबूत घट्ट वीण बनलं होतं. समीरला समजलं होतं की प्रत्येक नातं जन्माने बनत नाही. काही नाती परिस्थिती बनवते आणि तीच नाती एक दिवस पूर्ण आयुष्य बदलून टाकतात. याच आशेने आणि हसण्याने त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली. मित्रांनो, संकटाच्या काळात हरवलेली माणसं आणि परिस्थितीमुळे जुळलेली नाती यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कधीकधी नशिबाने दिलेले हे तडजोडीचे निर्णयच आयुष्याला सर्वात सुंदर वळण देतात. जर तुम्हाला समीर, अंजली आणि परीची ही भावनिक कथा आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही सुंदर कथा अनुभवायला मिळेल. आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
माझी मेहनत तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप द्या. जर तुमची इच्छा असेल तर सुपर थँक्स करून तुम्ही मला प्रोत्साहन देऊ शकता. पुढच्या वेळी आम्ही घेऊन येणार आहोत अशीच एक जबरदस्त आणि उत्कंठावर्धक कथा, जी तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवेल आणि काहीतरी शिकायला मिळेल. त्यासाठी चॅनलवर सक्रिय रहा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत पाहत रहा मराठी कथांचा संग्रह. धन्यवाद.